ज्या गावातलं पाणी असं नदीने येऊन वाया चाललं तर ते पाणी तुम्ही जर साठवलं, साठा म्हणजे जमा, साठा म्हणजे हा साठा म्हणजे जमा, साठा असल्याशिवाय खर्च करू शकत नाही. आणि पाणी विहिरीत आहे, शॉट घेतो, तुमचं तळ्यात आहे, तलाव वगैरे, नदी नाल्यात आहे, नदी नाले, अजून काय आहे पाणी, बोर आहे. वास्तविक बोर हा जमा बाजून येत नाही, खर्च बाजून येते, पण आपण पकडूया. कारण जमिनीत विहीर पाणी, विहिरीनं पाणी पसारा वाढतो. पाईप प्लास्टिकचा असल्यामुळे बोरचं पाणी पाईप मध्ये पडत, त्याच्यामुळे पाणी पसारा वाढत नाही. बोर हे पाणी उपसा करणारं यंत्र आहे, जिरवणारं नाही. त्याच्यामुळे त्या गावातलं पाणी पूर्णतः संपून चाललेलं आहे, आपल्या बोरमुळे संपत आहे. तरी पण पकडलं. एकंदरीत तुमचे पिण्याचं पाणी, नाल्याचं पाणी, बोरचं पाणी, विहिरीचं पाणी, अजून कायचं पाणी, पावसाचं पाणी पकडलं. हे सगळं तुमचं क्षेत्रफळाचं पाणी म्हणजे हे जमा पाणी. जे काही तुमचा पाण्याचा अंदाज असेल ती जमा पाणी आहे. आणि खर्च बाजू मग तुमचा खर्च हा जमेवर अवलंबून आहे. मग पाणी कुठे लागते, स्वच्छता, स्वच्छतेला पाणी लागते. किती आहे आता खर्च काढत असताना काय सूत्र आहे, स्वच्छतेसाठी आहे 55 प्रति मानसी. मग गावाची लोकसंख्या किती, एखादी गाव सांगा, मी कसं करून देतो. तुमच्या गावात सोंडी, सोंडीची लोकसंख्या किती आहे, 517. एक काम करा, 500 करा बरं कॅल्क्युलेटर करा. 517 गुणिला किती, 55 गुणिला 365, बरोबर सांगा, करा बरं.